पगारवाढ आणि पगार या सामान्य नोकरदार मंडळींसाठी मोठ्या जिव्हाळ्याच्या बाबी ठरतात. कारण याच्या बाबींची नोकरदार वर्गाचं सगळं आर्थिक गणित अवलंबून असतं. त्यांचे स्वप्न अवलंबून असतात. या दोन गटात बाबींमध्ये गडबड झाली की त्यांचं सगळं नियोजन बिघडतं आणि त्यातून उद्भवणारा संतापाचा काही प्रसंगी उद्रेक देखील होतो. असाच काहीसा प्रकार राजधानी दिल्लीजवळील नोएडामध्ये घडल्याचं सध्या पाहायला मिळालं. पगारवाढीच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या कर्मचाऱ्यांचा जमाव हिंसक झाला आणि थेट पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड करण्यापर्यंत या जमावाची मजल गेली. पण या लोकांनी आत्ताच पगारवाढीसाठी आंदोलन करण्याचं कारण काय? अलीकडे हरियाणा राज्य सरकारने नुकतंच कामगारांच्या पगारवाढ केली आणि हीच पगारवाढ आम्हाला देखील मिळावी यासाठी आंदोलन आक्रमक झालं आणि म्हणून त्यांनी पगारवाढीविरोधात तीव्र आंदोलन कर्मचाऱ्यांनी सुरू केलं. पोलिसांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली असली तरी या घटनेचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. दिल्ली एनसीआरमधील नोएडा परिसरात हा प्रकार घडला. नोएडा फेज 2 मधील काही कंपन्यांमध्ये कर्मचारी सोमवारी सकाळीच रस्त्यावर उतरल्याचे दिसून आलं. गेल्या अनेक महिन्यांपासून कंपनी व्यवस्थापकाकडून सातत्याने फेटाळली जाणारी पगारवाढीची मागणी आणि व्यवस्थापनाची उडवाउडवीची उत्तरं यामुळे या कर्मचाऱ्यांनी अखेर रस्त्यावर उतरून आपल्या मागण्या मांडण्याचा निर्णय घेतला. पण त्यातल्याच काहींनी अचानक दगडफेक आणि सरकारी वाहनांवर नुकसान करण्याचा मार्ग पत्करला आणि सगळीकडे गोंधळ माजला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पगारवाढीच्या मागण्यांसाठी हे कर्मचारी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेले होते. आपापल्या कंपन्यांमध्ये व्यवस्थापनाविरोधात हे कर्मचारी घोषणाबाजी करत होते. पण जेव्हा काही आंदोलकांनी थेट दगडफेक आणि वाहनांना आगी लावल्याचे प्रकार सुरू करताच आंदोलन मोठ्या प्रमाणात चिघळलं. या घटनेच्या व्हायरल व्हिडिओमध्ये एक पोलीस वाहनाची देखील तोडफोड केल्याचे दिसून आले आहे. शिवाय नोएडामधील गौतम नगर परिसरात प्रामुख्याने मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला. नागरिकांनी या संदर्भात कोणत्याही अफवांना बळी पडू नये आणि शांतता राखावी असं आवाहन पोलिसांकडून नागरिकांना करण्यात आलं आहे. वरिष्ठ पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी मोठ्या पोलीस बंदोबस्तासह घटनास्थळी हजर आहेत. पोलिसांची परिस्थितीवर कडी नजर आहे. कर्मचाऱ्यांना शांतता राखण्याचं आणि कायदा हातात न घेण्याचं आवाहन पोलिसांकडून सातत्याने केलं जातंय. गरजेनुसार पोलीस बलाचा कमीत कमी वापर करून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न सध्या केला जात आहे. कोणत्याही प्रकारच्या अफवांना नागरिकांनी बळी पडू नये असं पोलिसांकडून सांगण्यात आलं. तसेच तोडफोड करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला आहे. आंदोलनाची मुख्य कारणे पाहू. पगारवाढ आणि थकबाकी. नोव्हेंबर 2025 मध्ये नवीन कायदे लागू झाल्यानंतर एप्रिल 2026 पासून पगारवाढ होण्याची अपेक्षा कामगारांना होती, जी पूर्ण झाली नाही. अवाजवी कामाचे तास. कामाचे तास जास्त असूनही ओव्हरटाईम आणि बोनस मिळत नसल्याची तक्रार आहे. महागाईचा फटका. स्वयंपाकाचा गॅस आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे कामगारांचे जगणे कठीण झाले आहे. कंत्राटी कामगार. अनेक कंत्राटी कामगार समान वेतन आणि कायमस्वरूपी कामगारांप्रमाणे सुविधांची मागणी करत आहेत. सुरक्षा आणि सुविधा. कामाच्या ठिकाणी सुरक्षा आणि सुविधांचा अभाव आहे. सद्यस्थिती पाहता ही निदर्शने नोएडा F2 फेज 2 परिसरातील कारखान्यांमध्ये सुरू होती आणि आता हिंसक वळण लागल्यामुळे पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ झालेली पाहायला मिळते, ज्यामुळे या भागात तणाव निर्माण झाला. आता पुढे काय होईल यात पाकिस्तानचा कुठला अँगल समोर येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसंच केंद्र सरकार यावर कुठली बाजू मांडते हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. आपल्याला या सगळ्या घटनेबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.